सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सद्गुरुनाथ जी महाराज की जय। गंगा माता की जय। भारत माता की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। अवधूत 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 तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गिरनारी तुम्हारी जय जय हो। गिरनारी तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जी महाराज की जय। जवळ धरू का? सांग मी काय करत नाही बा, सांगून द्यायचं। अब हमारे हवाले वतन साथियों, आधा घंटा लेट है तो आधा घंटा देर से छोड़े। ये तुम्ही आवाज मंद मंद फ्लूट लावा, काही लावा, छान मस्तपैकी यांना झोपू देऊ नका।
चला. भगवान शिवांच्या परम सानिध्यामध्ये भगवान पताळेश्वर भगवान, जे पताल कसं नाव आहे, पाताळेश्वर. हिंदी में बोलोगे तो पतालेश्वर, इंग्लिश मध्ये नाही. पाताल अधिक ईश्वर इति सह पाताळेश्वर. म्हणजे काय, जे पाताळात पूजले जातात ते ईश्वर म्हणजे पाताळेश्वर, भगवान पाताळेश्वर. अशा यांच्या परम सानिध्यामध्ये आपण 7 दिवसाचा असणारा कथा भाग 5 दिवसाच्या क्रमामध्ये बघणार आहोत. पण मी एक आधीच सांगून देतो, म्हणजे असतात काही जण की ज्यांना अति अभ्यास असतो. अति अभ्यास, नाही हे नाही सांगितलं, मग ते नाही सांगितलं, मग तू ये ना, तू बस. असं जे कोणी असेल त्यांना आता सूचना काय, की ग्रंथ पूर्ण करेलच याची गॅरंटी नाही. मी 12 वर्ष झाली सांगतोय, चातुर्मास 4 महिने, तरी अजून पूर्ण झाला नाही. पूर्ण करेल याची गॅरंटी नाही, पण तुम्हाला समजेल आणि छान सांगेन आणि नक्कीच काहीतरी तुम्हाला घेऊन जाता येईल असं नक्की सांगेन, नाही का. फुल स्टॉप भगवान शिवांसमोर लागूच शकत नाही, कारण की तिथं सगळं नवीन निर्माण होतं ना. नाहीतर संप्रदायात म्हणा, नाहीतर कुठेही म्हणा, असं झालंय. कीर्तन सुटलंच नाही, अभंग सुटलाच नाही. आडवाच झाला, उभाच झाला, खालीच पडला, वरच उभा राहिला. हे बघण्यापेक्षा एवढं जर बघितलं असतं की त्यातनं काहीतरी पब्लिक घेऊन काय शिकते, तरी त्या कीर्तनकाराचा उद्धार होता. पण याला गंमत अशी आहे की ही साधना आहे, ही बडबड नाहीये. म्हणून 7 दिवसाची कथा मी 5 दिवसात ओढायचा विषय करेन. त्याच्यात एक नम्र विनंती आहे, झोपू नका. झोप येत असेल तर मागे जाऊन बसा, अगदी त्या तिकडं. मी वाटलंच तर एकनाथ भाऊंना गाद्यांची व्यवस्था सांगतो. पण तुम्ही खूप गुणी मंडळी आहे, मला दत्त जयंतीला तुम्ही अनुभवलंय, मी तुम्हाला, तुम्ही मला. कथेचा हा दुसरा योग हर्सूल मध्ये आला आणि माझ्या आवडीचा योग आला. मला कीर्तन दिलं म्हणजे माझ्या ना असं ते मला बांधल्यासारखं होतं त्या अभंगामध्ये. बरं, त्या अभंगातही बांधल्यासारखं होतं, त्या टाळकऱ्यांना जर वेळ दिला नाही का त्यांनाही न्याय दिला नाही असं होतं. बरं, त्यांना जास्त वेळ द्यायला लागली का ते अशी रागदारी गातात का दुसऱ्या दिवशी झोप उघडत नाही. आणि मग मोठं टेन्शन त्या माईकवाल्याला असतं, इको वाढव, आवाज वाढव, वाजव, तबला वाढव, तबला वाढव. अरे फुटणार आहे तो. म्हणून इथे मी बादशाह आहे आता, 1 मॅन शो. तुम्ही सगळं ऐकणार. बरं, कथा ठरवायच्या वेळेस विषय असा झाला की माझी कमीत कमी 1 तप जास्त झालं असेल. मी मुंबईत जातो, आम्ही दत्त जयंतीला इथे आलो त्यावेळेस एकनाथ दादा आणि आई बघा बरं का, आता हे पण लक्षात ठेवा, नाव जर मी कोणाचं घेतलं नाही, एखाद्याचं घेतलं नाही, तर मी काय तुमची बायको नाहीये. म्हणून माझं घेतलं नाही, माझं घेतलं नाही, माझं घेतलं नाही. तुमची बायको तरी घेतली तुमचं, बस गप्प. मग ते आले मागच्या 2 वर्षापूर्वी, बाबा कार्यक्रम द्या ना, म्हटलं नाही जमणार. मागच्या वर्षी पण आले, म्हटलं नाही जमणार. आणि आता ह्या वर्षी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात मी आलो असताना दुसऱ्या दिवशी त्यांनी मला गाठलं. काय माहिती, आम्ही संजू भाऊंकडे भजे खायला गेलो. त्या दिवशी माझी पण मनीषा ठरलो अशी थोडीशी फिरली. आणि यार जाऊ दे, ते लोक बरेच दिवस झाले ऐकताय, त्यांना माझी सवय पण झाली आहे, इथे पण काहीतरी दिलं पाहिजे ना. का तर मी मागच्या वर्षीचा कथेचा फीडबॅक घेतल्यानंतर मला हे कळलं की जे द्यायचं ते दिलंच गेलं. मग आमचे जितू महाराजांनी जरा संजू दादा पप्पूंनी गाठले आणि म्हणे तुम्ही एक काम करा, येता का सकाळी टाकता का फिक्स करून, आम्ही लावतो थोडस दादा नमस्कार. मग असं झालं आणि ही कथा फिक्स झाली.
यांनी तुम्हाला माहिती का तिथंच मला ऍडव्हान्स दिला की निष्ठून नको जायला. नाही का काय, आणि आहे बरं माझा स्वभाव तसा, लहर फिरली का चले. आता माझ्या स्वभावाची जाणीव आज तुम्हाला सगळ्यांना सकाळी पूजेच्या वेळेस आलीच असेल. घरच्या मंडळींना कळालं मला काय. तर अशी निमित्ताने ही कथा ठरली. विशेष प्रेम तुमच्या गावावर आहे पहिल्यापासून. दुसरी कथा आहे, पहिली देवी भागवत केलं होतं पण ते घरातल्या घरात झालं होतं. हे आता पंचक्रोशीतले सगळे गाव मिळून तुम्ही करताय. आनंदाची गोष्ट. जास्त सोपस्कार न करता भगवान शिवांना वंदन करून आपण प्रथम कथेमध्ये शिरूया. कारण की हेही केलंच पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, त्यांनी किराणा भरून दिलाय आपल्याला. आणि खूप छान माणसं आहेत सगळे, अतिशय छान. कुठेच काही कमी नाही, काही नाही, काही नाही. मी तर आज बोललो पण एकनाथ दादांना, आता बस झालं एवढं नका पाठवू. शिवपुराण ऐकायचंय. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत शिवांची कृपा होत नाही तोपर्यंत शिवपुराण ऐकलंच जात नाही. टीव्हीच्या माध्यमातून, आस्था संस्कारच्या माध्यमातून अनेक शिवपुराणांच्या कथा आज होत असतात. आता प्रत्येक वक्ता, प्रत्येक श्रोता वेगवेगळा असतो. प्रत्येकाची कथा सोडवण्याची ठेवण वेगवेगळी असते. आता काहींना शिवांच्या असणाऱ्या कृपेचा असणारा प्रसाद जगात वाटायचा आहे म्हणून काही कथाकार तशा पद्धतीने कथा करतात. काहींना शिवांची महिमा आगाध आहे पण ती सोपी आहे म्हणून एक लोटा जल सर्व समस्या कहल अशी कथा होते. पण गुरु महाराज नेहमी सांगायचे, कथा अशी असली पाहिजे, एक श्लोक त्याचा अर्थ पुढे चला तर शिव कळते. म्हणून भगवान शिवांचीच आज कृपा झाली आणि तुमच्या समोर आज आलो. आणि मी सकाळपासून 4 वेळा विचारलो, माझा आवाज बरा आहे ना? कारण की परवाच बसलेला होता. आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं की कसं होईल पुढे सगळं. औषधं घेतले सगळं. 1 तारखेला तर आवाजच निघत नव्हता. मला पहिल्यांदा, मी माझ्या 35 वर्षाच्या कथा काळात मी पहिल्यांदा अनुभव की मुक कसं बसतात. कारण की हे भजन म्हणायचे मला रडू यायचं. अरे यार काय पाप असेल ना, नेमकं पौर्णिमेच्याच दिवशी आहे सगळ्यांनी तोंड बंद केलं. अशी गंमत झाली. भगवान श्री सद्गुरुनाथ यांना वंदन करतो. स्वामीजींच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण पुढे चलूया. माझ्या मागणं म्हणायचंय जे जे मी म्हणायला लागेल ते. आणि सुंदर आवाजात, मोठ्या आवाजात म्हणा. जेवण करून आला, पाठीचा कणा सरळ, मस्तपैकी 2 हात जोडलेले. भगवान शिवांना सर्वांनी मनोमन वंदन करा. आपल्या आई वडिलांना वंदन करा, आपल्या गुरु महाराजांना वंदन करा. आणि मग म्हणायचंय, वंदे देवं उमापतिं सुरगुरुं, उमापतिं सुरगुरुं, वंदे जगत्कारणं, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पति, वंदे पशूनां पति, वंदे देव सूर्य शशांक वणिहरं, वंदे सूर्य शशांक वणिहरं, वंदे मुकुंद प्रियं, वंदे मुकुंद प्रियं, वंदे भक्तजनाश्रयं वरदं, वंदे भक्तजनाश्रयं वरदं, वंदे शिवं शंकरं, वंदे शिवं शंकरं, शांताकारं, शांताकारं, शिखरशयनं, शिखरशयनं, नीलकण्ठं सुरेशं, नीलकण्ठं सुरेशं, विश्वाधारं,
विश्वाधारम् स्फटिकसदृशम् स्फटिकसदृशम् योगिविरेज्ञानगम्यम् गौरीकान्तम् गौरीकान्तम् त्रिनयनयनम् योगिविरेध्यानगम्यम् वन्दे शम्भो वन्दे शम्भो भवभयहरणम् सर्वलोकैकनाथम् नमः पार्वतीपते हर हर महादेव। पूर्व पुण्य आणि त्याच्याच बरोबर गुरुजींची कृपा. पॉइंट लक्षात घ्यायचे आता. पूर्व पुण्य आणि त्याच्याच बरोबर आपल्या गुरु महाराजांची कृपा जर असेल तरच शिव महापुराणाचं भाग्य मिळतं श्रवणाचं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल ही आवडी. विठ्ठल म्हणून आवडतो की बहुत सुकृताची जोडी एकत्र येते. आणि हे सगळं सांगत असताना संक्षिप्तरित्या श्रीमद भागवताचा आश्रय घेऊन आपल्याला या ठिकाणी पटवून दिलंय, पण भागवत सांगायला नाही लावलंय. भागवतामध्ये नारदजींची एक कथा येते की खरंच का पूर्व पुण्य, खरंच का गुरुकृपा, त्याने देव भेटतो का? म्हणाले हो. नारदजी सांगतात मी मागच्या जन्मी दासीपुत्र होतो आणि भिल्लांच्या मुलांमध्ये खेळत असे. माझे वडील राजाच्या दरबारी कामाला होते आणि आई धुणं भांड्याचं काम करत असे. एक दिवशी माझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि बापाचं छत्र हरपलं. माझ्या आईला अनुकंपेच्या खाली राजाने वडिलांच्या जागेवर कामाला ठेवलं, म्हणजे आमची खायची प्यायची सोय झाली असं नारदजी सांगताय. मग काय, आई नाही घरात, बाप नाही घरात, पोरग चाललं दारात. गोट्या गोट्या, विटी दांडू, शिव्या देणं, वाईट संगत जडली आणि मुलगा तसाच झाला. ज्याच्या संगतीत आपण राहतो तसंच आपण वाढत असतो. आणि चातुर्मास्याचा काळ आला. 4 महिन्याचा चातुर्मास तुम्ही करता. तुमच्याकडे भजन चालतात चातुर्मासामध्ये, सगळं काही सुंदर असतं. भागवत तुमच्याकडे चातुर्मासात जास्त चालतं. तर चातुर्मास्याचा काळ म्हणजे नेमका कोणता काळ बोलत जाऊ आपण थोडस. चला, म्हणजे मला कळेल तुम्ही झोपले नाही. महिने सांगा, कुठून सुरू होतो? आषाढ ते कुठपर्यंत? बर, हा काळ पाहिला आषाढ ते. ऋतू कोणता? पावसाळा. मग चातुर्मासात एका ठिकाणी एकाच गावात राहून देवाची भजन करण्याची पद्धत अशीच पडली की पूर्वीच्या काळामध्ये संसाधन नव्हते, बैलगाड्या पण नव्हत्या. मग हे संत मायबाप पायी पायी चालत असे, जसे आज दिगंबर जैन किंवा जैन साधू चालतात. आणि तो काय आजचा पाऊस नव्हता, त्यावेळेस बोरा एवढा थेंब पडायचा. झाडं भरपूर होती, बिबटे येत नव्हते. आता तर दिवसा ढवळे यायला लागले, आपणच कापले. म्हणून मी पोपटला गाडीवरच विचारलं, काय बिबट्या बिबट्या नाही ना भाऊ इकडं? हे काय तेवढं हे अंधार, एक तर महाराज गप्पू गप्पू. तो म्हणशील काय माल मिळाला. मग मी पण त्या बिबट्याला सांगेन, थांब थांब, 5 दिवस जाते, तू रोटी खाते, मग तुम्हाला खा, नाही का असं. मग राजाने विनंती केली की गावात जे संत आले त्यांना की महाराज 4 महिने आता खूप पाऊस चालणार, तर 4 महिने तुम्ही आमच्या गावात राहा
पाताळेश्वर मंदिरात आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो. किराण्यापासून सगळ्यापासून सगळी व्यवस्था करतो. हा जो मुलगा आहे, हा मुलगा म्हणजे मागच्या जन्मीचे नारदजी, हे तुमच्या सेवेसाठी इथे आम्ही या मुलाला नेमलं. पॉइंट लक्षात घ्यायचा, मागचं विसरायचं नाही. गुरुकृपा आणि पूर्वपुण्य यावर बोलतोय. झालं, सुरू झाली गंमत. चातुर्मास्यामध्ये काय खात नाही? कांदा, अजून वांगे, अजून बर चला झालं. आपल्याला काही निघून काढ नाही छापायचं. का बरं कांदा लसूण खात नाही? तो परमेश्वरानेच पैदा केलाय ना, त्याला जन्म परमेश्वराने दिला. लसणात किती ताकद आहे माहितीये? ज्यांचं हार्ट ब्लॉकेज आहे, ज्यांना हार्ट ब्लॉक असतं किंवा ज्यांना एंजिओप्लास्टी झाली, बायपास झालं, त्यांनी रात्री लसणाच्या 2 पाकळ्या ठेचून जर पाण्यात ठेवल्या आणि ते पाणी सकाळी अनशा पोटी पिलं तर कॅलेस्ट्रॉल कमी होतं आणि वेन्स खूप छान असतात. असं त्याची जर ताकद आहे. मग देवाने त्याला वाईट का घातलं ग? 4 महिने का झाला? केलं तुम्ही देवाचं काही घोडं मारलं का? तर त्याचं वैज्ञानिक कारण असं होतं की ते जर खाल्ले 4 महिन्यामध्ये तर वात रोग जास्त होतो, म्हणून ते खाऊ नये. ते तेव्हाचे कांदा लसूण होते, आताचे नाही. 50ला 1.5 किलो पांढरा फटक. एकच गुलाबी कळी खा आणि डोळ्यातनं पाणी येत असायचं, तो कांदा लसूण तो सांगतो. मग झालं थोडा आवाज बरं करतो. आणि मग कालिकानंद महाराजांच्या कथेला आली म्हातारी. मी दर कथेत सांगत असतो, माझा फार आवडतीचा विषय. म्हातारी आली माझ्या कथेला. तिला मी सांगितलं, बाई कांदा लसूण खायचा नसतो, हरिपाठ म्हणायचा, काकडा म्हणायचा. तिला काय सांगू, 7 दिवसात असं माझं वेळ लागलं. ती घरी गेली, म्हणाली मी माळ घालून आली म्हणे माळ घातली. मुलगा म्हणे बघ बरं आई, तुला खाल्ल्या वाचून सुचत नाही. म्हणे बाबाला पॉवरफुल आहे, मी बी हुशार. मी तिला मंत्रच दिला, फक्त गर्दीत माळ घालून दिली. सांगेन माळ घालणं आणि अनुग्रह यातला फरक पुढे कथेत येणार आहे, सांगेन नक्की. मग आजीचा नियम सुरू झाला, सुनबाई मी काही कांदा लसूण खाणार नाही. ही म्हणाली म्हातारी एवढी एकदम कशी सुधारली? महाराजाला भेटायला पाहिजे. सुधारली म्हातारी. मग आषाढ गेला, प्रवचन संपली, श्रावणात आम्ही आमच्या घरी आलो. मग म्हातारीचा रोज हरिपाठ चालायचं, सगळं चालायचं, सगळं सुंदर सुंदर असं सुंदर चालायचं. दिवस होता रविवार, मुलाला होती सुट्टी. संडे हो या मंडे. तुम्ही नाही बोलत, शहरात लगेच बोलले असते. हो, तो म्हणे आणू का ग काही? आईचं असं मग म्हणे जाऊ दे, आईचं असं आहे ना, तर मस्त असं नदीचं वातावरण आहे, तसं समुद्र दिसत होता. म्हणाले आज ना कांद्याची भजी करू. ठरलं कांदा भजी करायचं. आता ते का तुमच्या हर्सुल सारखे घर होते का? तिथं बी लपाछपी खेळली तरी आपण एकमेकांना सापडायचं नाही. एवढं मोठं तर घर आहे यांचे. ते 10 बायला, अरे हा स्टेज तरी मोठा आहे, हा स्टेज मोठा आहे. मी 21 वर्ष याच्यापेक्षा छोट्या खोलीत राहिलो तिथं. निम्म त्याच्यातच संडास, बाथरूम, किचन. पप्या झोपला तर त्याचा एक हात देवाजवळ तर एक तेवढं किचन पुढे. त्याच्यावर जिथून जर घोरायला सुरुवात केली तर झोपेचं सगळं चाबुद्राच. मग काय खरं नाही. म्हणजे तिथे झोप फक्त 2 तास. मग मी हे सकाळी कामाला लागले का मग मी 11ला झोपायचं आणि 2ला उठायचं असं. मग म्हातारी तशाच खोलीत राहत होती. तर ते कसं होतं माहितीये का? जिथे किचन असतं ना त्याच्या खालीच देवघर होतं. मग ती म्हातारी तिथंच बसली आणि ती सून तिथंच भजे काढायला बसली. मी सुरू केलं सुंदर ते ध्यान उभे विटे वरी म्हणते हरिपाठ. पहिला गाणं झाला, तिने एक कॉफीचा मग भरला, मुलाला नेऊन दिला. पहिला गाणं, मुलगा सिप सिप कॉफी पितो, भजे खातो. म्हातारी अशी पाहते, सुंदर ते ध्यान. आणि तुम्हाला सांगू का बोर्डे सर, ती आली कुठपर्यंत माहितीये का? बस एका चरणापर्यंत आली
आणि तिचा ताबा सुटला. अंगात कसं येतं तशी ती घुमायलाच लागली ते भज्यांचं सुगंध पाहून. आणि जी मांजरीनी झडप भज्यावर मार, आणि ती सुनबाई म्हणते का हो भजे खायचे नाही कांद्याचे. ती म्हणे बावळट माऊली इकडे काय म्हणते हरिपाठात इकडे ये म्हणे बघ. म्हणे काय भजे खा त्वरित भावनायुक्त. का भजे का त्वरित भावनायुक्त. ती म्हटली कशी भजे खा त्वरित 2 प्लेट जास्तीच्या तळ भावनायुक्त. कॉफी पण दे. सुटला चातुर्मास. मग अशा उपासनेला काहीही अर्थ नाही. मी आता इतकं सुंदर मध्ये काही प्रसंग येतील त्यावेळेस तुम्हाला तुमचाच आरसा मी दाखवेल. भगवान शिव इतका सुंदर आरसा आपल्याला दाखवतात. कदाचित तुम्हाला असं वाटेल महाराज का आमच्या घरी येऊन आमच्या घरात असं पाहून गेले आम्हाला टोमणे मारताय काय. मी नाही, भगवान शिव ज्यावेळेस संवाद साधतात ते प्रत्येकाच्या ठिकाणी तसंच दिसतं. हे आमचंच आहे. मग बघा हा झालं चातुर्मास सुरू झाले. मुलाला सेवेसाठी दिलं. मग सांगितलं तू यांची सेवा कर. मग हा नारदजी म्हणाले मला सद्गुरू लाभले आणि मी सद्गुरूंची सेवा करायला तत्पर झालो. आता नियम आहे का शिष्यांचे. शिष्य जर असाल आणि गुरु महाराजांच्या सानिध्यात राहत असाल तर तुमचं पारस तोंड जर तुम्ही तुमच्या गुरूंना दाखवलं तर तुम्हाला नरकातही जागा मिळत नाही. म्हणून संत साधू ज्या घरात मुक्कामी असतात तिथे पारस तोंड घेऊन त्यांच्या समोर कधीही जायचं नाही. त्यांच्या आधी आंघोळ झाली पाहिजे. देवपूजा आपली होऊन गेलेली पाहिजे. मग ते उठल्यानंतर मी त्यांचं गरम पाणी वगैरे करून ठेवायचं नारदजी सांगताय. मग ते पूजेला बसल्यावर सोहळं असायचं तर मग मी तोपर्यंत त्यांचं कपडे बिपडे धुवून घ्यायचो. चातुर्वर्णाचा विषय होता म्हणून मी स्वयंपाकात काही लागत नव्हतो. त्यांचा ब्राह्मण स्वयंपाकी होता तो त्यांचा स्वयंपाक करत होता. जसं आता आपल्या घरी तुम्ही सोहळ्यात स्वयंपाक करताय तसंच. तर या एकदा घरी पाहायला सकाळी 10 नंतर. मग तुम्हाला माझा पसारा समजेल. एवढा पसारा आहे कमीत कमी याच्या डबल आहे. मग नैवेद्य वगैरे खाऊन झाला का दुपारीच्या सत्रामध्ये ते ब्रह्मसूत्र शिकवत असे. आता थोडस ब्रह्मसूत्र सांगतो. ब्रह्मसूत्रामध्ये देवाची व्याख्या आणि संतांची व्याख्या किंवा वेदामध्ये किंवा या तत्वज्ञानामध्ये देवाला असं म्हटलंय ज्या वेळेस हे अजान तत्व मायेचा आधार घेऊन या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतं आणि ते त्याच्यातला असणारा उदारता गुण दाखवतं तर त्याला देव म्हणावं. काय कळलं. किंवा हेच तत्व उदारता आणि व्यापकता गुण दाखवतं तर त्याला संत म्हणावं. आणि उदारता आणि व्यापकता आणि शौर्य हे गुण दाखवतं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज. काय कळालं. मग तो म्हणे मलाही असंच कळत नव्हते. वेदांत पर्वाच्या कीर्तनात सुरू झालं माझ्या डोक्यावर हेलिकॉप्टर जायला लागले. आता जनसामान्यांना काय वेदांत कळणार. पण भाऊ म्हणे रात्री कृष्ण कथा व्हायची आणि माझे गुरु महाराज अशी कृष्ण कथा सांगायचे का मी लांब बसायचं पण उठूच वाटायचं नाही. इतकी गोड लल्लाची कथा असायची. असं करता करता 4 महिने पूर्ण झाले आणि माझे गुरु महाराज जाण्याचा दिवस आला. आणि मग माझे गुरु महाराजांनी 4 महिन्यातनं मला पहिल्यांदा आवाज दिला हरिदास. आणि तेव्हा नारदजींच्या मागच्या जन्माचं नाव काय होतं हरिदास. म्हणून संतांच्या समोर गुरु महाराजांच्या समोर मोठ्या माणसांच्या समोर जास्त बोलायचं नाही. कमी बोलायचं. आपल्याला जरी येत खूप असलं खूप येत असलं तरी पण शांतता. कारण की संत आणि गुरु हे वेगळे नाहीये. ते प्रत्यक्ष देव आहेत. हे प्रत्यक्ष धर्म आहेत. किती प्रमाण देऊन सांगायचे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून विस्तरा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग संत देव आहेत ना. मग देवा पुढे काय करायचं
तुम्ही तर नंदीपासूनच सुरू करता. म्हटलं का बरं? म्हणे पंडित मिश्रांनी सांगितलं नंदीच्या कानात बोला. अरे देवा, तेव्हापासून त्या बायांनी त्या नंदीला एवढं येडं केलं, त्या नंदीनी कानात बोळेच घातले. मला फोन आला होता का मग बोला ना गुरु महाराज काय पाहिजे? म्हणे घे मागून तुला काय पाहिजे ते. म्हणे मी कालपासून पाहतोय तुम्ही सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही गाव सोडून जाणार आहे, काय मागायचं ते मागा. सगळे वेगळं वेगळंच मागताय. म्हणे कोणी म्हणतो मुलीचं लग्न होऊ दे, मुलगा होऊ दे, हे होऊ दे, धंदा बसलेला तो चालू दे. सगळं भौतिकच मागताय गुरु महाराज. पण मग तुम्हाला मला द्यायचं असेल तर एक काम करा, तुमच्या बरोबर घेऊन चला. म्हणाले तुझी आई जिवंत आहे, तिला जाऊन विचार. तो व्रत नाही. मग गेला आईजवळ आणि म्हणाले मी जाऊ का? त्या पण तर तुमच्यासारख्याच तर होत्या. तुमचं म्हणायला लागला मी बाबा बरोबर जाऊ का? तुम्ही काय जाऊ द्याल का? त्याच्यात दोन कारण. तुमचा असणारा जीव बांधा इथे गाठ, कोई नाही किसका रिकामा हिसका. ये बात आहे. नाही जायचं, संन्यास नाही घ्यायचा. आला रडत रडत. म्हणाले काय करू, काय नको करू. नाही म्हणते ना. विष्णू गायत्रीचा उपदेश केला आणि सांगितलं 36 लाख जप कर, देव दिसेल. तो म्हणाले हे जर पहिले कळालं असतं तर शाळेत गेलो असतो ना, कोणा गोट्या गोट्या खेळत बसलो असतो. मला गिनतीच येत नाही म्हणे. म्हणे मग एक काम कर, तू जप कर. गिनलंय का श्रीहरी? खऱ्या मनाने जप सुरू झाला आणि 12 वर्षांनी एक चमत्कार घडला. त्याच्या आईला साप चावला. आता साप भागवतात असं दिलंय खूप पापी माणसांना चावतो. आणि त्याच्यात त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि याला एवढा आनंद झाला, अरे वा मेली एकदाची. सगळंच्या सगळं उदक शांतीच्या दिवशी ब्राह्मणांना दान करून टाकलं, काहीच नाही ठेवलं स्वतःला. आणि म्हणाले आता फिरायला मोकळे. भजन करत 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 प्रयागराज इथे काही दिवस घालवले, काही क्षेत्रीय दिवस घालवले. आणि आता कळालं की शरीर क्षीण झालं, आता काशीत गेलं पाहिजे. भगवान भोलेनाथांच्या नगरीत, जिथे भगवान मृत्यू समयी माणसाला कसला उपदेश करतात? ओंकार मंत्राचा उपदेश करतात, राम मंत्राचा उपदेश. आणि याचं पण मी खंडन करेन पुढे बघा. मग झालं हे सगळं, आले. पण आता दिसायला कमी व्हायला लागलं. म्हणून एक दिवस ध्यान में बैठे थे तो ध्यान में सोचा, काय म्हणाले? देवा तू बेईमान तर नाही? दर्शन देगा की नाही? जसं मला आता वाटत होतं बोर्डेसर पोचतील का नाही. कुठे अडकले? ये बात हो गई. लेकिन उनको आते समय देखा आले बरं वाटलं. आमच्यातलंच आम्ही उदाहरण खेळलो, आम्हीच आमच्यात खेळतो. तुम्हाला काय बोलत उगीच रागाला का हाकला. ऐका. मग झालं. परमेश्वर म्हणे नाही नाही, भक्ताची असणारी श्रद्धा कमी व्हायला लागली, दर्शन दिलं पाहिजे. नारदजी दुसऱ्या दिवशी जप करत असताना डोळे बंद केले. त्यांच्या समोर एक सुंदर बालक येऊन उभा राहिला. पाय दुभंडलेला आहे, किंवा काही कीर्तनकार सांगतात रांगतोय. हातामध्ये दह्याची वाटी आहे. आणि छुमकत 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 नारदजींच्या जवळ येतोय. आणि नारदजी पण ध्यानामध्ये चालताय. हंबा हंबा हंबा, डोळे बंद आहे. बाहेरच्यांना कळतंय याला काय झालं नेमकं, असा का करायला लागला. आणि असं करता करता नारदजी कधी भिंती येऊन आपटले त्यालाच कळालं आणि ध्यान तुटलं. आणि मग सांगितलं, नारदा या जन्मी तुला माझं हेच दर्शन. आता मूळ मुद्द्यावर पुन्हा. नारद हरिदास ऐक, पूर्व पुण्य म्हणजे आता मागच्या जन्मीचं हे पुण्य आणि गुरूंची सेवा, या दोन गोष्टींमुळे तुला पुढचा जन्म आता नारदाचा मिळेल. तू ब्रह्मदेवांचा मानसपुत्र म्हणून जन्माला येशील आणि तुला सर्व ठिकाणी दैत्य असो किंवा देव असो, सर्व ठिकाणी देव ऋषी तुल्य तुला सन्मान मिळेल. म्हणून हा प्रसंग हे सांगून जातो की जर गुरूंची जर सेवा केली आणि पूर्व पुण्य जर असेल तर
खूप सुंदररित्या परमेश्वर कृपा करत असतात. आणि आज पूर्व पुण्य उदयाला आलं माझं. चातुर्मास्यानंतरची पहिली कथा माझ्या भोलेनाथांच्या समोर होते. आता कथाच कथा आहेत. कथा आहे. अशी पण गंमत नाही का? आणि तुमचंही पुण्य खूप सुंदर उदयाला आलं. आणि आज तुम्ही शिवमहापुराण ऐकायला या ठिकाणी एकत्र झालात. ग्रंथाची सुरुवात अशी होते. रंगवता खूप येईल, वाजवता पण खूप येईल, पण काय होऊन जातो मग तो तमाशा होतो. मजा नाही का? भजनाच्या ठिकाणी भजन बरं वाटतं, गाण्याच्या ठिकाणी गाणं बरं वाटतं. आणि तुम्हाला हे बरं वाटतं. दादांच्या कधीत आरामच खूप असतो. आराम सुनो, आवाज सुनो, ऐका, बजाव. धर्माचे महान क्षेत्र प्रयागराज या ठिकाणी सत्यव्रती नावाचे ऋषी आहे. म्हणून उद्या येताना वही पेन घेऊन येत जा. मोबाईल असेल तर ते सायलेंटला टाका, त्यात रेकॉर्ड करा. पुण्य मिळतं. कधी कधी ऐकायलाही बरं असतं. माध्यमातनं पण लाईव्ह चाललंय का रे, पण नंतर डिलीट करायचं. लाईव्ह चालू दे पण सेव्ह नको करू. काय याचं कारण ते पण सांगतो. आता 5 दिवसात असं मिळणार आहे, जर तुझ्या चॅनलवर एखाद्या पोपटाने जरी ऐकलं ना, तो सुद्धा शिवपुराण करायला लागेल. कळलं ना? याचं हे कारण आहे. अभ्यास नको, भांडवल आणि तर मिळून जाईल. 12 वर्ष गुरूंच्या सानिध्यात राहिलं पाहिजे कमीत कमी, मग कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे. पहिले लांगे बाबा असं होतं, कीर्तनकार येणार नाही संजीव भाऊ किती टेन्शन यायचं. बस चालायच्या त्यावेळेस बघा, बस. मग विचारायचं कोणाला उभं करू, कोणाला उभं करू. गोल्डसर करता तुम्ही, हे विकी करतो कीर्तन पप्या, असं टेन्शन यायचं. आता कसं टेन्शन येते माहिती का? कीर्तनकार आला नाही, कोणाला उभं करू. पखवाजा कीर्तनकार, पेटी मास्तर कीर्तनकार, काही दिवसांनी हो चौकदार कीर्तनकार. मग आम्ही काय माशा मारायचं? हा ना, झालंय ना असं. माझ्याच कथेत गायक, माझ्याच कथेमध्ये टिपणं लिहून वया भरल्या. आणि आता उत्तम प्रवचनकार कीर्तनकार झाले. आणि मला एकाने विचारलं, का हो तुम्ही एकदम त्या महाराजांसारखं बोलतात. म्हटलं मी त्यांच्याच जवळ शिकायला गेलो होतो. काय मी त्यांच्याच जवळ शिकलो. तो माझ्याजवळ शिकण्यापेक्षा मी शिकलेलो बरं ना, अशी गंमत. म्हणून ते नंतर काढून टाकायचं, सेव्ह करायचं नाही. आता तुझ्या माध्यमातून खूप मस्त माणसं पाहतायत, मला कळालं. तर बघा, सत्यव्रती नावाचे ऋषी आहे. यांनी प्रयाग क्षेत्री खूप मोठ्या यज्ञाचं असणारं आयोजन केलं आहे. भगवंताच्या 24 अवतारांपैकी जो भगवंताचा बुद्धी अवतार झाला, श्रीमन नारायणाचा, त्या अवताराचे जे कारक ठरले त्यांचं नाव आहे व्यास महर्षी. जे नारायणाचा काय आहे, अंश मात्र अवतार आहे. अशा या व्यासांनी वेदाची विभागणी केली, अनेक ग्रंथ रचले, उपग्रंथ रचले, सगळं काही त्यांनी रचलं. आणि यांच्या ज्या काही शिष्य संख्येला आहे, त्या शिष्यांमध्ये असणारे एक शिष्य आहे, त्यांचं नाव आहे सूतजी. हे सूतजी कुठे राहतात? तुम्ही कायम कथा ऐकणारी माणसं. व्यासाने सुताला सांगितलं, सांगणारा असं सांगतो काय, व्यास सुताला म्हणाला, जसा याचा पोर आहे व्यास. ही तर गंमत आहे. व्यासजी, सूतजी, आदरवाचक तर बोला. तुम्हीच आदरवाचक जेव्हा बोला तर तुमची मुलं तुमचा आदर करतील ना. मग उत्तर प्रदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस होता, महाराज जी गोदावरी जी का हाल कैसा है नासिक में. आमचे काय म्हणतात, ते गंगेवर गेले या मुलीला.
मी म्हटलं कोणती गंगा, ती काल शाळेची गंगा का? तिकडे काय म्हणतात माहिती का, उत्तर प्रदेशात गंगाजी, नर्मदाजी, हा इकडं सगळं एकेरीच आहे, म्हणून कल्याण नाही. मग मी तिथं आपल्या महाराष्ट्राची कमी नाही पडू दिली. मी तिथं म्हटलं आमचं जरा तिच्यावर जास्तच प्रेम आहे, म्हणून तिला आम्ही एकरी भाषेने आईसारखा आवाज देतो. झाकावी आपलीच लागेल ना, आता काय करणार. मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. सूतजी कुठे राहत असतात, तर सूतजी राहतात नैमिष अरण्य. 88,000 ऋषी मुनींचं वास्तव्य या सूतजींबरोबर नैमिषच अरण्यात आहे. ते दुसरीकडे कधीही जात नाही आणि ते अमर आहे, आजही आहे. तेच नैमिष अरण्य सोडतच नाही. नैमिष अरण्याचा महिमा अगाध आहे, पण शिवपुराणात तो नाहीये. ऐकायचा का पुढे चालायचं? बोला, पटकन बोलायचं. ऐका, अशी मंडळी पाहिजे, फुल पैसा वसूल आहे. हा ऐका, कलियुगाचं येणं आहे आणि कलियुगाच्या येण्याने सर्व भयभीत झाले. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये 4ही युगांची सभा झाली आणि सगळे युग आपल्या आपल्या ऐश्वर्याने आले. पण कलियुगाला पाहिल्यानंतर सगळे घाबरले. कलियुग म्हातार आहे. कलियुग कसं दिसतं? म्हातार. कसं दिसतं ग? म्हणून तर आजकालची तरुण पोरं पा बाबा सगळे दाढ्या वाढवलेले म्हातारले. 21-21 वर्षाची पोरं. मी तर 10 मुलांच्या माग कमीत कमी 9 मुलांच्या दाढ्या आहे रे. का बरं? काय माहिती, कळायलाच नाही. अख्खे 27, 28 वर्षाची पोरं अशी पूर्ण शोषल्यासारखे दिसतात ग. काय बोलायचं आता यांना? कलियुगाचा प्रभाव आहे, कारण की कलियुगामध्ये तारुण्य क्षीण होणार आहे. कलियुगाने एका हातामध्ये आपली जिव्हा धरली आहे आणि एका हातात आपलं जननेंद्रिय म्हणजे लिंग धरलंय. कलियुग म्हणतोय बघा माझ्याकडे. सगळ्यांनी बघितलं तर कलियुगाच्या नाकात शेंबूड वाहतोय. हसायला लागले सगळे. तर कलियुग म्हणाले हसता का? माझ्यापासून वाचायचं कसं हेच तर सांगतोय. म्हणे कसं वाचावं? म्हणे कलियुगामध्ये जर नीट तरायचं असेल तर या 2 अवयवांवर कंट्रोल पाहिजे, तर तो कलियुगात तरतो. पहिले जननेंद्रिय. जननेंद्रियांवर जर कंट्रोल असला तर तो माणसाला एड्स नावाचा रोग होत नाही. हा झाला रोगाचा विषय. पण जननेंद्रियांवर कंट्रोल तर आपल्या वैष्णवांचा पाहिजे म्हणजे पाहिजेच. माळ ज्यावेळेस घातली, लक्षात ठेवा, कान उघडे ठेवू नाही का. माळ ज्यावेळेस घातली त्यावेळेस काय नियम आहे माहितीये का तुला? परस्त्री रुक्मिणी माते समान. तरी बुवा पोरगी घेऊन पळून गेला. का बरं? कारण की गुरुच तसा ना. खान तशी आहे का हिम्मत? मारून टाकेल तिथेच, विषयच नाही. लोक माझ्यापर्यंत सांगेपर्यंत तुझ्या ताटात कधी विष घालून तुला मारून टाकेल हे सुद्धा कळणार नाही. आणि पोराला माहितीये दादा हे करतीलही, पण त्याच्या आधी मीच विष खाऊन मरून जाईल. कारण की शिष्यच जर असा आहे तर मला जमून काय फायदा आहे? परस्त्री रुक्मिणी माते समान. विभिचार नकोय, अजिबात नाही. नाही तर तो वैष्णव कितीही हरिपाठ करू द्या, कितीही देवदेव करू द्या, त्याला वरती थारा. कलियुग सांगतो बघा, म्हणजे नाकातनं शेंबूड वाहत म्हणजे डोळे बघा. या डोळ्यातनं पाप होत असतं कलियुगामध्ये. स्वतःची सुंदर स्त्री जरी फटफटीवर बाजू बसलेली आहे तरी फटफटीवर दुसऱ्याच्या मुलीला वळून वळून पाहतो. डोळ्यातनं पाप. स्वतःचा काळजी करणारा नवरा, सांभाळणारा नवरा किती छान असला तरी एखाद्या परपुरुषाच्या ठिकाणी जाऊन त्याच्या असणाऱ्या सौंदर्यावर मनात नका ती मोहित होईना तरी ते पाप सांगितलंय.
नाही का? आणि दुसरं जिव्हा, कलियुगात याच्यावर नियंत्रण ठेवा. किती दातांमध्ये राहते, पण एवढ्या वेळ झाले मी बडबड करतोय, अडकली का? हीच तर खतरनाक आहे, हिने तर कांड केलाय अख्खा. हिच्याच मुळे तर अख्खं रामायण घडलं, हिच्याच मुळे अख्खं महाभारत घडलं. आणि काय रे विकी, मला माहित नाही, प्रत्येकाला असंच वाटतं सकाळी आरशासमोर असं गेलं का, ओ हो 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 हो, माझ्यासारखं सत्यवादीनीच मी कधीच कोणाचं म्हणणं दुखवलं एकनाथ भाऊ, ते मला काय सांगू, आपल्याकडनं आपण फार जपतो बरं, अशाच माणसांपासून सावध राहायचं. हेच चोटके असतात फार. ये यहा का वहा, वहा का यहा, यहा का वहा. हे करायचं असेल तर कथेचं करा. बाबांनी आज काय सांगितलं, 2 जण जास्त येतील, नाही का? ते करा ना, ते नको करायला. हिच तिला, तिचं तिला, त्याचं त्याला, तिचं याला. त्याच्या घरात असं झालं, त्याची सून अशी वरडत होती, ती सासू वरड, तुझं पाय ना तू. काय भयानक कलियुग आहे. कलियुग निघालं, त्याने परीक्षितीला पराजित केलं आणि स्थापन होण्यासाठी या ठिकाणी येणार त्यावेळेस सूतजी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेव, पृथ्वीवर असं स्थान सांगा जिथे कलियुग नसावं. म्हणे मी नाही काही हे सगळं काही करू शकत म्हणाले. चलो भोले बाबा के पास. भोले बाबांकडे गेले. भोले बाबा म्हणाले मी पण असमर्थ आहे. भोले बाबांनी आदिशक्ती जगदंबेची प्रार्थना केली आणि जगदंबेने भोले बाबांना फोन करून सांगितलं की ब्रह्मदेवाला एक मानस चक्र तयार करायला लाव. ते चक्र ज्या ठिकाणी पृथ्वीवर जाऊन आदळेल तिथून 84 कोस कलियुग येऊ शकत नाही. आणि त्या ब्रह्मदेवाने त्या चक्राची निर्मिती केली. जे चक्र गर 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 फिरलं आणि जमिनीवर जाऊन आदळलं आणि सप्त पाताळ छेदायला लागलं. सप्त पाताळ छेदत छेदत पृथ्वीचे 2 तुकडे होणार. पृथ्वी माता म्हटली ब्रह्मदेवा तुमचं चक्र आवरा. म्हणाले माझ्याच्याने आवरलं जात नाहीये. शंकर म्हणाले माझ्याच्याने आवरलं जात नाहीये. सर्वांनी देवी भागवतामध्ये दिलेले आई माया शक्तीचा दावा केला आणि सांगितलं जगदंबा हे चक्र आवर. आणि माया शक्ती एका 5 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन त्या ठिकाणी आली आणि आलं त्या चक्राची नाभी धरली. नाभी म्हणजे नेमी, म्हणून ज्या ठिकाणी ते चक्र पडलं त्याच्या त्या ठिकाणी नाभी धरली गेली, म्हणून त्या अरण्याला नेमी नाभी धरली गेली. आणि आदिमायाने सांगितलं की इथून पुढे 84 कोस कलियुग येणार नाही, म्हणून तुम्ही इथे राहा. म्हणून सूतजी आणि हे सगळे जे असणारे जे आहेत शौनकादिक ऋषी मुनी आजही नैमिषारण्यात असतात, दुसरीकडे जात नाही. म्हणून आयुष्यात एवढी एकदा तरी नैमिषारण्यात एक कथा ऐका, जाऊन या. ज्या ठिकाणी ते चक्र पडलं त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये चक्र तीर्थ नावाचं तीर्थ आहे, त्याचं स्नान करा. त्या ठिकाणी भूतनाथ महादेव आहे. कोण आहे? भूतनाथ महादेव. त्या भूतनाथ महादेवांचं दर्शन घ्या, कल्याण होत असतं. ही नैमिषारण्याची कथा. पण त्यांना कळालं सत्यवर्ती ऋषींनी आयोजन केले तर जायला पाहिजे. हे बघा कथा कीर्तनात स्वतःहून जावं, यज्ञ याग जिथे कर्मकांड तिथे स्वतःहून जावं, देवांच्या दर्शनाला स्वतःहून जावं, साधूंच्या दर्शनाला स्वतःहून जावं, लग्नाला स्वतःहून जायचं नाही. मौतीला नाही तसं पहिले भाग, पण लग्नाला नाही जायचं, अपमान होतो. तरत ऐका. मग म्हणाले सगळ्यांनी एक प्लॅन केला. सत्यव्रती व्यासजींचे हे सूतजी शिष्य हे आले, पण हे किती वेळ थांबतात तुम्हाला माहितीये का? म्हणाले हो ना, हाच थोडा प्रॉब्लेम आहे. हे जास्त वेळ कुठे थांबत नाही. येता मी खूप बारकाईने बोलतो का तुमचंच तुम्हाला सांगतो, नीट ऐका. हे आणि सूतजी आणि भगवान श्री शुकदेव भगवान यांचे काही नियम आहेत. एक दोघं गुरुबंधू आहे.
हे एका स्थानी गोदोहन कालापर्यंतच थांबतात. म्हणजे कळलं काय? आले आणि सकाळी आले, संध्याकाळी तुमच्या गायी आल्या, गायी आल्यानंतर गायीची एकदाची दुधाची धार काढून झाली, जितक्या वेळ त्या गायीच्या दुधाच्या धारीला काढायला लागतो ते एका ठिकाणी एवढ्याच वेळ थांबतात, त्याच्यावर जास्त थांबत नाही. आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवा आणि तसंच पाळा, जास्त इतर ठिकाणी थांबायचं. पण आमचे महाराज लोक पानचट झाले, सप्ताह संपला तरी 3 दिवस मुक्काम त्याच गावात झाला. हे बात हो गई. बदनामीला कारणीभूत ठरले, नाही का? हात सोडले आणि म्हणाले, गोदोहन काल संपलाय, आपण निघता आहात हे आम्हाला कळालं, पण एक शंका आहे, जनमानसाच्या कल्याणाची शंका आहे. मग थांबले. जनमानसाच्या आहे का? मग बोला, काय थांबतो? मग म्हणाले, कलियुग अत्यंत भयंकर आहे. सूतजी सगळे साधू बोलायला, कलीचा सर्वात जास्त प्रभाव ह्या पृथ्वी तलावर आहे. कलियुगाने धर्मरूपी ऋषभाचे 3 पाय तोडून टाकले. नंदी बाबा बघितला किती पाय तोडले? 3. नंदीचे 3 पाय कसे? पोटात आहे. आणि एकच पाय काय आहे नंदीचा? पुढे. नंदी म्हणजे बैल नव्हे, तो ऋषभ रूपी धर्म आहे. म्हणाले, या ऋषभ रूपी धर्माचे हे 4 पाय तोडले. हो का? म्हणाले, पहिला पाय तोडला सत्य. आता लक्ष देऊन ऐका. पहिला पाय तोडला, त्या पहिल्या पायाचं नाव काय आहे? सत्य. सांगा ना, कलियुगात सत्य कुठं उरलंय? पण कलियुगातला प्रत्येक जण याच मताचा आहे, मी सत्यवादी आहे. आपल्याला ना सत्य लय आवडतं, कडवं असलं तरी चालतं, पण आपण बोलून मोकळे, तोच माणूस जास्त लबाड आहे. मग तुम्ही प्रश्न कराल, महाराज तुम्ही खोटं बोलता का? मी व्यासपीठावर सांगतो, हो बोलतो. आपण एवढं खोटं बोलायचं की मी बोलत नाही म्हणून. वेळ प्रसंग आल्यानंतर बोलावंच लागतं, पण अति बोलणं टाळतं. आणि मुळात गंमत काय माहिती का दादा, मी माणसांच्या संपर्कातच जास्त येत नाही. मी खूप क्वचित संपर्कात माणसांच्या येतो. आता यांच्या घरात जरी राहतोय, तिथे 10-12 माणसं आहेत, पण त्यांनी सांगावं की मी कधी त्यांच्यात येऊन बसलो असेल? ना. संपर्क जितका कमी तितका परिचय आणि लोभ कमी, आणि माणसाचं एकदम व्यवस्थित काम. नाही तर तुम्हाला मुली किती, नाही तर तुम्हाला मुलं किती, आणि कोणत्या गावाला दिली, आणि तू काय सोयरीक जोडायची? गपणारे 7 दिवस बोलवलं, घरी ठेवलं, खाय पिन जाय ना तुझ्या घरी. बरोबर निघतो, फोन नंबर द्या ना बाबा. मग पोहोचल्यावर, बाबा कसे? अरे गप ना दादा, इथं सख्याची होत नाही. म्हणून मी बोलतोच कमी. बोलतो कमी, त्यामुळे काय होतं, माणसं मला थोडस खौट समजतात. माणसं मला थोडं खौट समजतात. ते म्हणतात, बाबा खौट आहे. बोलेल तर एकदम कडकच बोलेल, पण तसंच असलं पाहिजे बर का. जर मी हा स्वभाव थोडा सोडला ना, तर ह्या मुंग्या मला कधी चिटकतील आणि कधी खाऊन टाकतील मला समजणार. असंच बरं. नाही तर काय, फुकट फौजदार सगळे अधिकारी हे गंमत हो जातील. सत्याचा पाय, सत्यरूपी पाय तुटला. दुसरा पाय तोडला, त्याचं नाव आहे तप. दाखवा कोण तपस्या करताय कलियुगामध्ये, दाखवा. आता कोणी तुम्हाला असं दिसतं का की 5-10 दिवस बसले पाताळेश्वराच्या मंदिरात आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय? त्याला रात्रीच्या 3 घटका तरी बसू द्या, तो म्हणा बिबट्या येईन का, विंचू येईन का, 7. पहिले तपस्या करायला बसले तर मुंग्यांचं रावण होऊन जायचं अंगावर. आता तपस्या आहे. तुम्हाला तुमच्यातली तपस्या ओळखायची असेल तर तुम्हाला एक गंमत सांगतो. एका आसनावर 6 तास बसून बघा. जर तुम्हाला काही त्रास झाला नाही तर तुम्ही समजून घ्यायचं तुमचं आसन सिद्ध आहे. ये नाही, यहा नाही, वहा नाही, कहा नाही. कुठं हात लावायचं आणि 6 तास एका आसनावर बसून नमः शिवाय म्हणा.
मग म्हणून आपण मानलं. तप राहिलेलं नहीं. ये अभी ज्यादा ही सस्ता कर दिया एक लोटा का जल. ना इतला भी नहीं सस्ता करना चाहिए. थोडं मी त्यांना भेटलो का कधीतरी सांगेन. जसं मी त्यांना भेटल्यावर एकदा सांगितलं होतं ते, तो प्रसाद का क्या करना. जो सोमवार का व्रत है पशुपतीनाथ जी का, त्याच्यात त्यांनी सांगितलं सगळा शिरा घेऊन जायचा, त्याच्यातला 1/3 तिथे ठेवायचा, एक घरी आणायचा. मग त्या 1/3चं करायचं काय ते पहिले त्यांनी सांगितलं नव्हतं. मग शहाद्याच्या कथेत आम्ही भेटलो त्यांना. म्हटलं गरीबातला गरीब माणूस 20 रुपयाची अमोलची पिशवी गावठी तुपाची आणून करतो, उद्या ते दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत जातोय. मग त्यांनी लगेच त्या कथेत सांगितलं की त्याचा प्रसाद खात जा. बघा शहाद्याच्याच कथेत सांगितलं. मग तेव्हापासून ते मंदिरात लोक प्रसाद खायला लागले आणि मग ते सगळं वाटलं गेलं. हे बी बात आहे ना. मग पुढे बघा आता तप गेलं. मग सूतजी विचारताय तिसरा पाय. म्हणाले हो ना, तिसरा पाय पवित्रता संपली. सांगा ना पवित्रता आहे का? डोळे बंद करा आणि स्वतःच्याच घरात चला. आहे का तुमच्या घरात पवित्रता? अहो 4 दिवसाचं तर पाळलं जात नाही दादा. लोकांना 10 दिवसाचं सुतक जड झालं, 5व्या दिवशी 3ऱ्या दिवशीच करून घ्यायला लागले. मग विज्ञानवादी लोक माझ्यावर केस करायला आले. ते असे बोलतात स्त्रियांच्या बद्दल, असं करतात तसं करतात. मग मी तुम्हाला एक गंमत शिकवतो तुमच्याच घरातली. चला गा आता तुम्ही थांबा, तुम्ही सांगा मला. 4 दिवसाच्या तुमच्या असणाऱ्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही लोणच्याला शिवल्या तर काय होतं? हा, लोणच्यात जीव आहे का? जीव आहे तरी लोणच्याला बुरशी. उडदाचे पापड लाटताय, तिथेच गरका मारून आल्या तर पापड काय पडतात? लाल. कश काय पडतात? मग ज्याचा जीव नाही त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. हा जीव तर येडावून जाईल खाऊन. मग ते म्हणजे आमच्या घरात कोणाला कोणीच नाही, आम्ही एक राजा आणि राणी. मग म्हटलं तर राणीला बी रोज हॉटेलला घेऊन जाय, ती बी तुझीच कहाणी छान लिहिल. महिन्याचे 4 दिवस हॉटेलला मला मिळतो. कुठे पवित्रता? काल देव ज्यावेळेस आम्ही लावत होतो त्यावेळेस बाबा बसले माझ्याजवळ. ते सगळं देवाचं ऐश्वर्य मी त्यांना सांगत होतो. एक तरी माझ्या देवाच्या याच्यात भांड्यात स्टीलचं तुम्ही जर सापडून दिलं, आता पण जर माझ्या मागणं मी चावी देतो तुम्हाला. एक जरी स्टीलचं भांड अगदी उदबत्तीच्या घरापासून जरी तुम्हाला सापडलं, तुम्ही म्हणाल ती बक्षीस द्यायला तयार. सगळं पितळ, तांब, सोनं, चांदी खतम बात. कारण की स्टील हे धातू देवाला चालत नाही. आणि देवाला गॅसवरचा पण स्वयंपाक चालत नाही. पितळीच्याच भांड्यातला चुलीवरचा स्वयंपाक चालतो. आता कोणी घासावी ती भांडी? थोडी भांडी घासायला दिली होती काल आल्या आल्या. घसा रे म्हटलं सगळे बराबर बराबर. आहे का पवित्रता? देव म्हणतो तुम्ही जर स्वयंपाक करतात आणि त्या स्वयंपाकामध्ये तुमचा केस जर आला तर ते अन्न पूर्ण बाधित होतं, ते खाता येत नाही. त्याच्यामध्ये गप्पा मारता मारता त्याला चव वेगळी येते, देवाला चालत नाही. म्हणून मी घरी यायच्या आधीच नियम तुम्हाला सांगून दिले. होत असेल तर करा, नाही तर मी बनवतो, नाही का? म्हणून कदाचित एकनाथ बाबा असे म्हटले असतील की मी तुम्हाला किराणा भरून देतो, तिकडेच बदला. नियम तो नियमच आहे, त्याच्यात कुठलाच ताडतोसपणा करत. नियमामध्ये कच्चा पक्का पण आ गया तो संपलं. आणि हे येतं कुठून? हे आम्हीच आणलं. कसं आणलं माहितीये ना तुला? हे दही नाहीये सकाळच्या पूजेला, दही कुठे गेलं? माझ्यासारखा ओरडतो, पण तुमच्यासारखा काय म्हणतो? अक्षराम समर्पयामी. काय म्हणतो? काय नाही राहिलं तर काय करा? आता तुझ्या समोरचं ताट ओढतो जेवायचं, पंचपक्वान्नाचं ताट मी ओढून घेतो आणि तुमच्याकडे तांदूळ सुंदर पिकतो, 1 किलो तांदूळ आणून ठेवतो. म्हणता अक्षरान समर्पयामी. आंघोळीला साबण नसला का अक्षरान समर्पयामी. तोंडाला लावायला फेरन लवली नसली का अक्षरान समर्पयामी. स्वतःला थोडासा अक्षरान समर्पयामी करून बघा, जमतं का?
हा? तिथे तर वरण आलं तर वर तुमचं समर्पयामी. भाजीला तरी नाही दिसली तर तरी समर्पयामी. ती तरी सरी म्हणते, तरी तरी तिकडं तरी, नाही तर ब्लॉक होईल. असं नाही चालत हो. पवित्रतेने काम करा रेवास. पवित्रता संपली कलियुगामध्ये, कुठेच पवित्रता राहिलेली नाही. आचार धर्माचे 18 विचार या ठिकाणी सांगितले की आचरण कसं केलं पाहिजे. पण चला कलियुगाची ती गरज पडे, एवढंही जर आपण देव गोळे झालो तर लोक आपला फायदा घेतील. कलियुगामध्ये फक्त एकच पाशेष ठेवला, त्याचं नाव आहे दान. कलियुगामध्ये दानाला फार महत्व आहे. पण इथे असं सांगितलं नाही किती दानाला महत्व आहे, फक्त दानाला महत्व आहे. आणि कोणत्या दानाला महत्व आहे? अन्नदानाला मान्य, मान्य 100 मार्क. पण कोणत्या दानाला महत्व आहे? पताळेश्वर मंदिरामध्ये सप्ताह चालू असताना बायगो मी 1 किलो पोतं भरून दिलं, 100 दिले, 100 किलो तांदूळ दिले आम्ही दान. मला फोन आला आणि तेलाचे डबे कमी पडत होते, मी 2 डबे पाठवले, दान दिलं. काय कामाचं तुमचं दान गेलं खड्ड्यात. दान हे दिलेलं कधीही सांगितलं जात नाही. हे फक्त आपल्या गुरूंना आणि आपल्यालाच माहित पाहिजे, बस खतम. कारण की मी याच्यातनं गेलोय आणि त्याचा आनंद पण मी घेतलाय. कधी कधी आई विचारायची बोटं रिकामी काय झाले, विचारायची आई, का रे या बोटाला आणखी कुठे गेली.